नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आज सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडले। या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए कडून सीपी राधाकृष्णन आणि विरोधी इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निवडणुकीसाठी आज सर्वप्रथम मतदान केले। दरम्यान त्यात मतदानाआधीच बीजेडी, बीआरएस आणि अकाली दलाने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे ही लढत आणखी रंगतदार बनली आहे। सकाळी 10च्या सुमारास संसद भवन परिसरात दाखल झालेल्या पंतप्रधान मोदी यांनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू होताच पहिलं मतदान केलं। त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या खासदारांनी मतदान केलं। मतदानानंतर मोदी संसदेतून रवाना झाले। आज ते पूरग्रस्त पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत। संसद भवन संकुलातील वसुधा येथील कक्ष क्रमांक F101 मध्ये आज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होतंय। एनडीए तर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया अलायन्स तर्फे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवार आहेत। बीजेडी, बीआरएस आणि एसएडी ने मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय। खरं तर बीआरएस कडे 4, बीजेडी कडे 7 आणि अकाली दलाचा 1 खासदार आहे, म्हणजे एकूण 12 खासदार आजच्या निवडणुकीत मतदान करणार नाहीयेत। त्यामुळे एकूण 769 मतं पडण्याची शक्यता आहे। बहुमताचा आकडा 385 मतांचा असून ज्या उमेदवाराला निम्म्यापेक्षा अधिक सर्वाधिक मतं मिळतील त्याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा केली जाईल। उपराष्ट्रपतींची निवडणूक ही राष्ट्रपती निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी असते। राष्ट्रपती निवडणुकीत खासदारांसोबतच राज्य विधानसभांचे सदस्यही मतदान करतात, तर उपराष्ट्रपती निवडणुकीत फक्त खासदारच मतदान करतात। यावेळी एकूण 781 खासदार मतदान करण्यास पात्र आहेत। यामध्ये लोकसभेचे 542 सदस्य सभासदी वगळता आणि राज्यसभेचे 239 सदस्य आहेत। मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेने व्हावी यासाठी व्हिडिओ चित्रीकरण केले जाते। प्रत्येक खासदाराला सर्वप्रथम मतदान अधिकाऱ्यांकडे जावे लागेल, जिथे त्याला एक मतपत्रिका दिली जाईल। मतपत्रिकेत उमेदवारांची नावे वर्णमालानुक्रमाने सूचीबद्ध असतात। मतदार यादीतील संबंधित खासदाराच्या नावासमोर खूण करून मतपत्रिका वितरित केली जाते। यानंतर खासदार मतदानासाठी विशेष केबिन मध्ये जातील, तिथे ते आपलं मतदान करतील। मतदान केल्यानंतर ते मतपत्रिका मतपेटीत टाकतील। मतपेटी ही केबिनच्या मध्यभागी ठेवलेली असेल। संख्याबळाचा विचार केल्यास सध्या एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे पारडे जड आहे, परंतु इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांना पुढे करून विरोधकांनी डाव टाकलाय। रेड्डी हे मूळचे आंध्र प्रदेशचे असल्याने प्रादेशिक अस्मितेवरून चंद्राबाबू नायडू आणि जगन मोहन रेड्डी यांची कोंडी करण्याचं काम विरोधकांनी केलंय। त्यात आता मतदानापूर्वी विरोधी पक्षातील 3 पक्षांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय। या तिन्ही पक्षांकडे एकूण 14 खासदार आहेत। त्यामुळे याचा परिणाम कोणावर होणार, कुणाचा नंबर गेम बिघडणार असा प्रश्न निर्माण झालाय।